नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज 3 जून 2026. खरं तर चालू वर्षी पावसाचं प्रमाण कमी सांगितलं आहे. सुरुवातीला होणारा पाऊस आणि नंतर येणारा पाऊस यामध्ये निश्चितपणे फरक आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला नियोजन करायचं आहे. परंतु हे करत असताना आपल्याला जे काही वेगवेगळ्या आपल्या बागा असतात, फळबागा, त्याच्यामध्ये आपण ताण देण्याचं काम करत असतो. आणि आपली जी काही शेती आहे, आपल्या शेतीमध्ये अनेक प्रकारचे फळबागा आहेत. त्याच्यापैकी संत्रा शेती ही एक महत्त्वाची आहे आपल्याकडे. आणि संत्रा शेतीमध्ये काम करत असताना आपण दरवर्षी पावसाचं पाणी याच्यावरती बाग फोडण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या 3-4 वर्षापासून पावसाचं प्रमाण चांगलं होतं, पण चालू वर्षीची परिस्थिती पाहता ह्यावर्षी बागांना बसलेला ताण, अधिक तापमान, या सगळ्या गोष्टीमुळं अनेक अडचणी शेतकऱ्यांना निर्माण झाल्या होत्या. आणि ह्या अडचणी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरल्या. कारण की दरवर्षी पावसाचं प्रमाण पाहिलं तर सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन गेला. आधी सगळ्यांच्या बागा सहजासहजी फुटल्या होत्या आणि चांगला बहार निघाला होता. मागल्या वर्षी अगदी मे 25ला 12 ते 15 मेच्या दरम्यानच पाऊस झाला होता आणि फुल ताकदीने सगळ्या बागा, ज्या भागात पाऊस झाला फुटल्या होत्या. परंतु आज 3 जून तारीख आलेली आहे, तरी कुठेही पाऊस नाही. आणि सुरुवातीपासूनच सांगत होते की पावसाचं प्रमाण जे काय आहे ते कमी राहणार आहे. अशा शेतकऱ्यांनी आता संत्रा बागेसाठी काय काम करणं गरजेचं आहे यावरती आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे काय आपले अनुभव आहेत ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव वेगवेगळे आहेत आणि त्या पद्धतीने शेतकरी काम करत असतो. आता आपला जो काही बाग आहे, साधारणतः आपण 1 मेला ताणावर सोडला होता. म्हणजे 1 महिना आता साधारणतः पूर्ण होत आलेला आहे. आणि झाडाची परिस्थिती आता थोडीशी नाजूक होत चाललेली आहे. कारण की जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचा पाण्याचा अंश राहिलेला नाही आणि जे काही पाणी होतं ते संपलं आणि आता ताण बसण्यास चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी एक झाड माझं अक्षरशः वाळलेलं आहे जागेवर पूर्णपणे. आणि अशीच परिस्थिती आहे, त्या आणखी 8-10 दिवस राहिली तर आपल्या बागेला त्रास होऊ शकतो आणि जो काही ताण बसण्याऐवजी त्याचा उलट परिणाम आपल्या बागेवरती होऊ शकतो. आता अशा शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे, तर प्रत्येकाने आपल्या उपलब्ध असणारं पाणी, आपल्याकडे उपलब्ध असणारी जमीन आणि जमिनीला अजून किती दिवस ताण सहन होतो आहे याचं नियोजन पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार जर प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे त्यांना बाग फोडण्यास आपला फायदा होऊ शकतो आणि त्या पद्धतीने ते काम करू शकतात. आता आपल्या बागेमध्ये जर अजून 10 तारखेपर्यंत, म्हणजे 10 जूनपर्यंत जर पाऊस नाही आला तर आपण आपल्या बागेला आपल्याकडे उपलब्ध असणारं पाणी देणार आहोत. आता हे समोर पाहू शकता, अशा पद्धतीने ठिबक टाकायचं काम चालू आहे. पहिल्यांदा आपण ठिबक गोळा करून ठेवली एका बाजूला झाडांच्या, परंतु आता ह्या अशा पद्धतीने लेबरचा आहे ना, आपण काय करतो आहे, पूर्ण जी काही ठिबक आहे ती ठिबक जे काही झाडापासून जे काही रूटर आहे त्याचं कंटिन्यू आपण दरवर्षी पाणी सोडतो त्याच्या हिशोबाने. साधारणतः आता हे जे काही झाड आहे, ह्या झाडापासून 2.5 फुटापर्यंत, म्हणजे 2.5 ते 3 फुटापर्यंत साईडला ठिबक घेणं फार गरजेचं आहे. आपण खोडाजवळ पाणी देत नाही, कारण की झाडाची कॅनॉपी जिथपर्यंत असेल, म्हणजे जिथपर्यंत झाडाचा घेर असेल त्याच्यासमोर आपण बरोबर ठिबक आतराचं काम करतो आहे. कारण त्याचं रूट डेव्हलपमेंट त्या पद्धतीने झालेलं असतं आणि अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. परंतु ज्या शेतकऱ्यांना पाणी सोडायचं आहे त्या शेतकऱ्यांची एक 7 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत वेळ पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आता नियोजन करणं फार गरजेचं आहे. कारण की जर आपण वेळेत पाणी नाही फोडलं तर आपली बाग पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि होणारं नुकसान मात्र खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. अगदी शेतकऱ्यांनी जे पाणी फोडायचं आहे त्या हिशोबानंच पाणी फोडायचं आहे, पावसाचा अंदाज पाहून. आणि त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. आता बरेच शेतकरी म्हणतात की तुमच्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून तुम्ही सोडू शकताय. इतर शेतकऱ्यांचं काय? कारण की सगळ्यांकंच पाणी असेल असं नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्या शेतकऱ्यांनीच हा प्रयोग करायचा किंवा ह्या पद्धतीने पुढे काम करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांना नाही त्यांना पर्याय नाही, त्यांनी पावसाची वाट पाहणं फायद्याचं ठरेल आणि त्या दृष्टीने नियोजन करणं फार गरजेचं आहे. आपण साधारणतः आता हे काम करत असताना सुरुवातीपासूनच नियोजन होतं की नाही, जर 10 जूनपर्यंत पाऊस झाला तर आपण आपलं जे काही उपलब्ध पाणी आहे ते पाणी देऊनच आपण हा बाग फोडणार आहोत. साधारणतः 7 ते 10 जूनच्या दरम्यान आपण पाणी फोडणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपला बाग रेडी करणार आहोत पुढच्या वर्षासाठीचा. आता ताण जर पाहिला आपण तर खूप चांगल्या पद्धतीत ताण बसलेला आहे. आता ही जी ब्रँचेस आहे पूर्णपणे, ही ब्रँचेस जर पाहिली तर अगदी डोळे व्यवस्थित फुगलेले पण दिसत आहेत. आता ताण बसलेला आहे, त्याच्यामुळं त्याची जी काही पानगळ आहे ती झालेली आहे आणि हे समोर जे काय आहेत ते डोळे तयार झालेले दिसून येतात. आणि हे जर असे डोळे चांगले तयार झाले आणि जे काय आपण जर पाऊस झाला किंवा आपण जे काही पाणी दिलं त्याच्या माध्यमातून आपण आपला बाग चांगल्या पद्धतीने फोडू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन पुढं करू शकतो. म्हणून ज्या शेतकऱ्यांना पाणी द्यायचं असेल त्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी पाणी द्यायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी असेल किंवा नसेल त्यांनी मात्र पावसाची वाट पाहून त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करायचे. म्हणून ज्या शेतकऱ्यांना आता
मग बागेला पाणी फोडायचं आहे, त्यांनी त्या संबंधित दिवसांची परिस्थिती काय आहे, पाऊस पडेल की नाही, आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे की नाही, या सगळ्या गोष्टी पाहूनच पाणी सोडायचं आहे आणि त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे, जेणेकरून येत्या काळामध्ये आपला जो काही संत्रा बाग असेल तो चांगल्या पद्धतीने फुटेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटेल. कारण की दरवर्षी सारखी परिस्थिती नसते मित्रांनो, पावसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आणि त्या पद्धतीनेच नियोजन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपलं उत्पन्न वाढू शकतं. म्हणून अशा पद्धतीने नियोजन करा आणि येत्या काळामध्ये आपण यासंबंधी आणखी काही जे काही आपले अनुभव असेल ते आपण शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला जरी याविषयी आणखी काही माहिती असेल ते सुद्धा माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, कारण की तुमचे अनुभव सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असतो, वेगवेगळ्या हवामानामध्ये काम करत असतो, जमीन वेगळी असते आणि त्याचे ते अनुभव मात्र वेगवेगळे असतात आणि त्या पद्धतीने जर ते नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न भेटण्यास मदत होऊ शकते. म्हणून निश्चितपणे कमेंट करा आणि कमेंट जर केली तर निश्चितपणे आपल्याला समजू शकते की इतर शेतकऱ्यांना आपल्याला परत आणखी काय मार्गदर्शन करायचे आहे. कारण की संत्रा शेती महाराष्ट्रात नाही तर राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, इतर राज्यामध्ये सुद्धा आता व्हायला लागलेले आहे आणि त्या परिसरातील वातावरण काय आहे, तिथली जमीन कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एकमेकांना मदत करता येईल आणि आपलं उत्पन्न वाढवण्यास मदत होऊ शकते. धन्यवाद.